श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर म्हणजे सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलवर 1000K सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. सो मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सला खूप थँक्यू म्हणेन. आज आपण 8th स्टँडर्डच्या बुकमधील एक इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत. आज आपण 8.7 संबोधनम हे बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला टेबल जो आहे जसं देव वनमाला या टेबलचं बेसिक तर तुम्हाला माहिती की आपल्याला माहिती की 7 विभक्ती असतात. ओके, आणि त्यानंतर एक संबोधन विभक्ती असते. सो ही संबोधन विभक्ती म्हणजे काय बरं ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर संबोधनम या शब्दाचा अर्थ बरं काय ते पाहूया. संबोधनम या शब्दाचा अर्थ आहे हाक मारणे किंवा कोणाला तरी बोलवणे. जसं आपण मराठीत बोलतो अरे इकडे ये रे, तसं संस्कृतमध्ये आपण तसेच वाक्य आपण पाहणार आहोत. ठीक आहे. संबोधनमचा अर्थ काय? हाक मारणे किंवा बोलवणे. सो सर्वात अगोदर हा चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर आपण जे आपले टेबल्स आहेत देव वनमाला या टेबल्समध्ये संबोधन विभक्ती कशी बरं आहे ते पाहूया. जस्ट अ सेकंड, मी बुक ओपन करते. सो ही तुमची बुक आहे, त्यात टेबल्स पाहूया. बघा, हा तुमचा देव टेबल आलेला आहे जो आहे अकारांत पुल्लिंगी. बघा, आपल्या टेबलमध्ये 7 विभक्ती असतात आणि त्यानंतर एक संबोधनम अशी विभक्ती असते. ठीक आहे. सो ही संबोधनम विभक्ती कशी बरं आहे ते पाहूया. देवच्या टेबलमध्ये संबोधन विभक्ती बघा, देव देवौ देवाहा. हे जेव्हा ही आपण लिहितो देव, तेव्हा देवला विसर्ग नाही आहे बरं. कारण भरपूर जण काय चुका करतात की आपल्याला सवय असते की देव हे आपण असं लिहितो देव हो, पण संबोधन विभक्तीमध्ये बघा, संबोधन विभक्तीमध्ये आपण विसर्ग वापरलेला नाही आहे. मूळ शब्द देव असा लिहिलेला आहे. सो संबोधन विभक्तीमध्ये जर पुल्लिंगी शब्द आला, अकारांत पुल्लिंगी आला, तर आपण देव वापरू, देवप्रमाणे वापरू. देव देवौ देवाहा. पुढचा पाहूया वनम. वन टेबल पाहूया, सेम देवसारखं. ठीक आहे. बघा, इथे फक्त हे वन आहे फक्त. ओके, वन वने वनानी. ठीक आहे, हे नीट पाहून घ्या. पुढे माला टेबल आहे. मालामध्ये माले माले मालाहा हे आपण यूज करणार आहोत. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एका पेजवर लिहून घ्या हे सगळं. ठीक आहे. सो आता आपण आपला चॅप्टर स्टार्ट करूया. याच्यातच पाहूया. संबोधनम. अदरवाईज आपण थांबा. एक मिनटं. सो आता आपण आपल्या चॅप्टरला स्टार्ट करूया. ठीक आहे. आता बघा, पहिलं एक्झाम्पल काय दिलं आहे, रे विनय. रे म्हणजे काय, तर आपण कोणाला तरी हे बघा, आता तुम्हाला काय दिसते की टीचर विनयला बोलवत आहे. आपण म्हणतो ना अरे विनय कुठे जातोयस, तसंच संस्कृतमध्ये याला दिलेलं आहे. रे म्हणजे अरे, अरे विनय. आता इथे तुम्ही म्हणाल की ते विनय कसं काय आलं बरं. तर मित्रांनो, संबोधन विभक्ती या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मी ते सांगते. बघा, ज्या व्यक्तीला आपल्याला आवाज द्यायचा आहे त्या व्यक्तीची आपल्याला संबोधन विभक्ती यूज करायची आहे. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसत आहे की टीचर विनयला आवाज देत आहे, म्हणजे विनयची संबोधन विभक्ती आपल्याला यूज करायची आहे. बघा, विनय म्हणताना य नंतर अ येतं, विनय. अ म्हणजे हा आहे अकारांत. ठीक आहे. अकारांत पुल्लिंगी म्हणजेच कोणता टेबल सारखा आहे बरं, विनय देवच्या टेबल सारखा आहे. आपण काय पाहिलेलं की देवच्या टेबलमध्ये संबोधन विभक्ती काय होती, देव देवौ असं पाहिलं बरोबर आणि बहुवचन होता. सो सेम तसंच आहे इथे. रे विनय देवप्रमाणे आहे. जसं आपण पाहिलं की देव मूळ शब्द होता संबोधन विभक्तीमध्ये, तसंच इथे विनय दिलेला आहे. इथे विनय नाही आहे, इथे विनय आहे फक्त. ठीक आहे. देवप्रमाणे. कुत्र म्हणजे कुठे, गच्छसी म्हणजे जातोस. आता इथे एक शब्द हिडन आहे, तो म्हणजे त्वम. तुम्ही म्हणाल इथे त्वम कसं काय आहे बरं, कारण इथे सी आहे. आपल्याला माहिती ती तह अंती सी. ठीक आहे. म्हणून
इथे हिडन आहे त्वम, म्हणजे अरे विनय तू कुठे जात आहेस. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. अहि उमेश सम्यक गायसी. अहि म्हणजे संबोधन करणारा एक आपण म्हणू शकतो एक वर्ड आहे. उमेश सेम देवप्रमाणे आहे. सम्यक म्हणजे छान. गायसी म्हणजे गातोस. इथे पण त्वम हे शब्द हिडन आहे कारण सी आहे. म्हणजे खरं सेंटेन्स असं आहे, अहि उमेश त्वम सम्यक गायसी. पुढे बघा. पुढे आता आपल्याला बहुवचन दिलेलं आहे. भोहो छात्राः. ओके. छात्र हे देवप्रमाणे आहे. आपण जसं पाहिलं होतं की संबोधन विभक्ती काय होती बरं. हे देव, हे देवौ. एक मिनिट. हे देवाः असं पाहिलं होतं राईट. तसंच देवाः प्रमाणे छात्राः इथे यूज केलेला आहे. भोहो छात्राः यूयम उत्तराणी लिखत. यूयम म्हणजे तुम्ही सर्व, उत्तराणी म्हणजे उत्तर लिहा. ओके. आता तुम्ही म्हणाल की इथे उत्तराणी कसं काय आलं बरं. उत्तराणी हे उत्तर हे वनमप्रमाणे आहे. उत्तरम वनम प्रमाणे आहे. वनमचा टेबल तुम्हाला माहिती आहे, वनम वने वनानी. तसं उत्तरम उत्तरे उत्तराणी, म्हणून इथे उत्तराणी आपण यूज केलेला आहे. आणि उत्तराणी हे बहुवचन आहेत. ओके. सेंटेन्स काय आहे, बोहो छात्राः म्हणजे तुम्ही सर्व छात्राः. यूयम, यूयम म्हणजे काय तर तुम्ही सर्व उत्तर लिहा. इथे बोहोसुद्धा संबोधन इंडिकेट करणारा शब्द आहे. सेकंड एवढं झालं. आता हे पाहूया. हे महिलाः. आता महिला हे मालाप्रमाणे आहे. जसं आपण पाहिलं होतं माले माले मालाः असं होतं राईट. आठवते तुम्हाला आपण स्टार्टिंगला पाहिलेलं. म्हणून मी म्हणत होते की हे सगळे संबोधन विभक्ती तुम्ही एका पेजवर लिहून घ्या. ओके. आता बघा. जसं आपलं होतं मालाः तसंच इथे महिलाः इथे यूज केलेला आहे. हे महिलाः म्हणजे अरे बायकांनो असं म्हणू शकतो. आपणम अत्र. आपणम म्हणजे काय तर दुकान. दुकान इकडे आहे असं तो दाखवत आहे. बघा इथे भरपूर साऱ्या महिला आहेत म्हणून महिलाः. ठीक आहे. इथे खूप सारे स्टुडंट होते म्हणून छात्राः. ठीक आहे. आता पुढे हे देव. देव, आता देव तर मूळ शब्द दिलेला आहे देवचाच. ठीक आहे. हे देव म्हणजे अरे देवा माझा नमस्कार आहे तुला. अहम म्हणजे माझा, नमामी म्हणजे मी नमस्कार करत आहे. अहम आले म्हणून इथे मी आलेला आहे. ती तहंती सीत होतं मी वहम. बघा हे असे बेसिक सेंटेन्समधले बेसिक फरक पण तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा. बोहो मिथिले म्हणजे काय की अगं मिथिले. मिथिले कसं काय आलं आहे कारण मिथिला हे मालाप्रमाणे आहे. मिथिला मालाप्रमाणे आहे. जसं मालाचं माले होतं एक वचन देखील, म्हणूनच इथे मिथिले आलेला आहे. बोहो मिथिले अपि आवाम खेळावं. अपि म्हणजे सुद्धा, आपण सुद्धा खेळू असं ती म्हणत आहे. आपण सुद्धा खेळायचं का असं ती विचारत आहे. अहम आवाम म्हणजे दोन आहेत म्हणून आवाम आलेलं आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला सगळं क्लिअर झालेलं आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा. सो आता तुम्हाला एक एक्सरसाइज दिलेली आहे ते पाहूया बरं. सो तुम्हाला काय दिलं आहे की वाक्यानी कुरत म्हणजे काय तर तुम्हाला सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत. 4च सेंटेन्स दिलेले आहेत ते आपण फास्ट कंप्लीट करूया. पहिलं काय आहे, डॅश कदा आगच्छसी असं आहे. ठीक आहे. आपल्याला इथे जे सेंटेन्स आहे ते पूर्ण करायचं आहे. हे बघा. सो या ब्लँकमध्ये काय आन्सर येईल बरं. हे उदय कदा आगच्छसी. ठीक आहे. ओके. हे उदय कदा आगच्छसी. उदय हे देवप्रमाणे आहे. जसं आपण पाहिलं की देवची संबोधन विभक्ती काय होती बरं, देव देवौ देवाः. तसंच उदय आलेला आहे आणि इथे हे आपण वापरलेलं आहे. ठीक आहे. हे उदय कदा म्हणजे केव्हा, आगच्छसी म्हणजे आलास, तू केव्हा आलास असं दिलेलं आहे. ओके. सेकंड आता बघा. रे डॅश शीघ्रम लिखसी खलू. ठीक आहे. आता ते विनिता आहे. विनिता हे आकारांत शब्द आहे म्हणजेच मालाप्रमाणे. सो मालाचं आपण जसं पाहिलं होतं माला माले सारखंच इथे विनिताचं विनिते होईल. विनिते. ठीक आहे. सेंटेन्सचा अर्थ पाहूया.
एक मिनिट. विनीते असेल. ओके, सेंटेन्सचा अर्थ पाहूया. रे विनीते म्हणजे अगं विनीता, शीघ्रम लिखसी खलू, फास्ट लिही असं म्हणत आहे. टू फास्ट लिही. ठीक आहे, पुढे आता लास्ट 2 सेंटेन्स. सो आपले लास्ट 2 सेंटेन्स राहिलेले आहे. काय बरं, बोहो डॅश अपी वयम पठामः. ठीक आहे, इथे बालक शब्द आहे. सो बालक देवप्रमाणे आहे म्हणून इथे बालक असं राहील. लास्ट सेंटेन्स काय बरं, बोहो डॅश यूयम सम्यक नृत्यत. यूयम म्हणजे तुम्ही सर्व, सम्यक म्हणजे छान, नृत्यत म्हणजे डान्स करतात. आता यूयम इथे बहुवचन आहे म्हणूनच आपण बालिकाचं बहुवचन म्हणजे माले माले माला हा तर सारखंच बालिके बालिके बालिकाहा असं आपण यूज करणार आहोत. मी एकदा लिहून दाखवते तुम्हाला. बालिकाहा असं येईल. ठीक आहे, फास्ट आन्सर लिहून घ्या. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालेलं आहे. सो आज आपण नवीन चॅप्टर शिकलो ते म्हणजे संबोधन. आय होप हे सगळं क्लिअर झालेलं आहे. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.